गुड मॉर्निंग. आजची सकाळी मस्त अशा यम्मी अशा भेलने झाले. फक्त चुकी एवढीच झाली माझ्यानं का त्याच्यात मी चुकून एकच पूर्ण अख्खी मिरची टाकली आणि त्याच्याचमुळे ही भेल इतकी तिखट झाली होती का ती माझ्या घशाच्या खालच्या जात नव्हती. म्हणजे मी 1-2 बाईट खाल्ले तेव्हा मला काय नाही वाटली. जेव्हा ती पूर्ण मिक्स झाली ना तरीसुद्धा काही उपयोग झाला नव्हता माझ्यासाठी. मी सगळ्या मिरच्या पहिले बाजूला काढल्या आणि त्याच्यानंतर अजून चटणी त्याच्यामध्ये मिक्स केली आहे. तेव्हा जाऊन ही भेल मला खायला जमली. पण झाली ती खरंच खूप टेस्टी. फरसाण नव्हता पण बाकी सगळ्या गोष्टी होत्या. इकडे मी मुगाचा पिड्डा बनवायला घेतलेला कारण की मूग कालचे जरा जास्त भिजवलेले ना. कधी कधी एक्स्ट्रा वस्तू झाला का त्यांचे हे अल्टरनेट ऑप्शन शोधायचे आणि हा थोडासा अजून जाड पाहिजे होता तर अजून टेस्टी लागला असता. म्हणून संध्याकाळी मी त्याला जाड केलं होतं. इकडे याचा अभ्यास घ्यायला गेले होते आणि चुकून मॅडमनी माझ्या डोळ्यामध्ये पेन्सिल घातली होती आणि नंतर ती मला बोलते मावशी तू रडते का गं. तेव्हा तिला सांगितलं काय नाही डोळ्यात पेन्सिल गेले म्हणून. थोडा वेळ हे डोळा असंच पाण्याने भरलेला. नंतर सुप्रियाकडून टोमॅटो आणि बाकी सगळ्या गोष्टी घरी घेऊन आलो आणि मला एक गोष्ट रिअलाईज झाली आहे. म्हणजे आता मला जे पर्सनली ओळखतात त्यांना काय माहिती वाटतं का नाही पण मला असं वाटते जवळून जेव्हा मी कॅमेरा धरते ना तेव्हा मी खूप असा चेहरा माझा फुगलेला वाटतं कॅमेरामध्ये आणि असा नॉर्मली माझा चेहरा खूप लहान वाटतं. हे तुम्हालाही जाणवतं आहे का? जर असं काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगला.